रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून कामगार कल्याण केंद्र उमरे सहर्ष सादर करीत आहे फर्टिलायझर. लेखक नितीन शेगावकर, दिग्दर्शक किशोर येळे. सादर करीत आहोत फर्टिलायझर. का रे तुला काय वाटतं या शेतकऱ्यांना भेटणं योग्य असेल का? तुला सगळं बोलून आलो मी. तिकडे काय पाहून आला? इकडं पाय, इकडं पाय, इकडं पाय म्हणतो तो. तुम्ही तो तुझ्या सर्वांसारखा पाऊस गेलास परत. अभि तुझ्यापेक्षा तर चांगले ते लहान पोरं मिनरल वॉटर पिऊन उठतात रे. आणि तू एका जीवासाठी तरसवतोस. आमच्या जीवावर उठलायस तू. भार खाऊ मी वसंत भीमराव वाघ वाघ बकरीहून इथं उठून राहिलो म्हणून झालं झालं तू हात रे हात तुले काय वाटले ते बरं आहे तिथं असा उभा राहिले इकडं इकडं. तुला काही नाही काय ना तुला कोणत्या खायची गोष्ट हागाची मानुताची ना कायची फक्त आमची होते ना पैसा ना पाणी या अन्नासाठी. ये रे आता माझ्या म्हणणे तरी ये तुझं काम वाटतं की तू नीट दाखवलं नाही ग. मला यायला उशीर होईल. आपण हॉटेलमध्येच भेटू. नाही ग, गाडी पुढे पाठवली आहे. मी ते गोठणगाव फाट्यावर आहे. अगं नाही ग, गावात जायला निघाली ना तर हे काळे ढग आणि अंगाला स्पर्श करणारा हळूवार वारा खूप मजा येत आहे. अच्छा हो चल ठेवत्या. हो मी करते तुला कॉल. हो हो चल गावात मी मज्जाच.
हॅलो लिसन अहो पाऊस पाऊस तुम्ही कोण? मुग्धा मुग्धा देशमुख मुंबई मुग्धा देशमुख मुंबई. मग येते का करून राहिले? हो मुग्धा देशमुख मी मुग्धा देशमुख. आमच्या कंपनीने आणि शासनाने मिळून शेतकऱ्यांसाठी विविध योजनेची पॅकेज सुरू केली आहे. शेतीच्या विम्यापासून ते धान्य खरेदीपर्यंत आणि विशेष म्हणजे मातीचे परीक्षण, बियांचे सॅम्पल्स, फर्टिलायझर हे उघडणे आले. शिवाय देशात एकूण शेतीचा आढावा सुद्धा घ्यायचा आहे. यु नो स्मार्ट ॲग्रिकल्चर. कंपनीच्या ऐकलं का बे? खाजगी कंपन्या आणि सरकारची नवीन योजना सुरू झाली आहे. चांगला आहे ना? घ्या आढावा. कष्टाने राबून चिकपाट झालेल्या शेतकऱ्यांचा घ्या आढावा. एक्सक्यूज मी पाणी मिळेल काय? ये रे तिथे आता तरी ये. डबल आहे तुम्ही लिसन मिळेल का प्यायला? येतो ना दम धरा थोडा. घ्या. थँक्स हां. अहो पाण्याला स्मेल येतो आहे. इट्स स्टिंक्स. कुठलं पाणी आहे हे? हा? नाही नाही चांगला आहे. यातलं जहर तर आधीच शेतकऱ्यांनी पिऊन घेतलाय. तुम्ही काय बिंदास? What do you mean? जहर पिऊन घेतलं आहे? हो मॅडम असं मजा केली. पण तुम्ही इकडं आमच्या वावराकडे कसं काय? जवळच उमरेटला अमोल कृषी केंद्रात व्हिजिट देण्यासाठी आले होते. कामच आहे आमचं. आणि मग हा वारा. What happened? चांगलं केलं. मग कोणतं जोर आणलं माझ्यासाठी? आणि माझ्यासाठीच नाही तर या पिकांसाठी द्या. कारण की आजकाल धान्य उगवत नाही याच्यात. आणि उगवलंच पीक तर मग पिकासाठी देऊ नये. कारण की ह्या पिकांवर धान्य तर उगवतच नाही. आणि उगवलं धान्य तर त्या धान्यावर लागणाऱ्या किड्यासाठी द्या. आणि या सर्वांच्या उपयोगी आलंच नाही तर मग आम्ही आहोत होता आमच्या गड्ड्यात. हा माहिती ना? What? तुम्हाला घ्यायचं नसेल ना तर नका घेऊ. पण हे असं बोलून स्वतःची गंमत करून घेऊ नका. गंमत जोक. अगं मुद्दा मॅडम तुमच्यासारखंच आमची टिंगल म्हणून ठेवली आहे. सावकारी पाशापासून तर त्या सरकारी बाबापर्यंत जो तो शेतकऱ्यांची टिंगल उडत चाललेला आहे. आणि त्यात तुमच्या या फर्टिलायझर कंपन्या सुद्धा सरसावल्या आहेत. फर्टिलायझर कंपन्या? काय हो मुद्दा मॅडम मला सांगा काय गरज आहे बा तुमच्या या फर्टिलायझरची? हा? त्या आकाश नावाचा बापाचं पाऊस तुमची व्हिडिओ ही धरती माता ग्रहण करतात. अस्सल देशी फर्टिलायझर मिळतं. आणि आमच्या गाय बैलाच्या शेणामुतापासून आमची कोरडवाहू जमीन नव्या भूजलासाठी तयार होते. मग तुमचा हा युरिया सल्फेट झिंक या सगळ्या रासायनिक खताची काय गरज? सब साली चुकतेगिरी. नकली बियाणे, नकली खते, नकली औषधी, नकली कीटकनाशके. चला या जगात जो तो नकलीच अस्तित्व राहणारच नाही. पण नवनिर्मितीसाठी पाणी पडलाच पाहिजे बाई. वा वा मस्त बोलता तुम्ही. शेतकरी फक्त मॅडम चांगला बोलू शकतो बाकी काहीच करू शकत नाही.
बिचारा झाला ना तो. सरकारच्या तुकड्यावर जगणारा एक 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 फक्त एक आरक्षित माणूस, शेतकरी. का बे, तुला काही बोलायचं आहे का? मॅडम आल्या ना आपल्या भावना आला बघायसाठी. आला साला बांधून शेतातल्या बांधवाच्या समोर बांधण्याचं मी आता नष्ट करणार आहे. प्रत्येक काट्यावर रक्त लागणार माझ्या शेतकरी बांधवांची. हाता पायावर चोंदी काढली पण फांदी फांदीवर नोंदी हत्येच्या. हवं तर तुम्ही खुशाल बना. आत्महत्या वसंत भीमराव वाघ, MAM, फिल्म. वा, ग्रेट. म्हणजे पाहून वाटत नाही का तुम्हाला? तर दाखव त्या कुंबड्याकडून ठेवलेल्या डिग्री आहे. तुम्ही ना मॅडम त्या सरकारसारख्या पुरावे न दिल्याशिवाय काही न मानणार आहे. काय न मुद्दा मॅडम, या देशाच्या व्यवस्थेलाच वाटते. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी व्हावा, लेबरच्या मुलाने लेबरचेच कामं करावे. अधिकारी होण्याची त्याची काहीच नाही ना. तसं नाही, चुकीचा अर्थ घेतात. राहू द्या मला सुटणार. पाणी करून द्या आणि बघा या काय? तुमच्या मुद्द्यावर या. तसं काही खास नाही. मी माझ्या मार्केटिंगच्या टार्गेटसाठी आले होते इकडे. टार्गेट चांगला आहे. उघडा मग तुमच्या पेटात पाहू द्या कोणते जल आणले तर माझ्यासाठी. बघा, तुमची गंमत बाजूला ठेवा. मलाही नागपूरला पोहोचण्याची घाई आहे. इथून लगेच भिवापूर, नागबीड, सिंदेवाही, चंद्रपूर और फिर वहां से नागपूर. My BMW is waiting, huh? अहो इथे हा वसंत भीमराव वाघ VBW असताना काय ते तुम्ही ते BMW घेऊन बसलाय मॅडम? असा शेतकरी हा गमतीचा विचार करतो. शेतीला जशी कीड लागते ना, तशी शेतकऱ्याला या सरकार नावाची कीड लागली आहे. असो, तुम्ही या तुमचं काम करू. Mr. Wagh, look, these seeds are of good quality. This packet contains soya seeds and these bottles are of cotton seeds. It loses faster, much faster. Here is complimentary chili for you. And now, please have a look towards this supplementaries, which take care of these seeds and its plantations. These insecticides and pesticides are very powerful. काय powerful. काय मुद्दा काय आहे का बॉटल? 15 लिटर पाण्यात 40 ml पुरेसे आहे. पिकांवरील सर्व कीड आणि कीटक नष्ट होतील. काय तुम्ही त्या कीटकनाशकांना मारत सुटलाय मॅडम? या 40 ml मध्ये माणसं किती पडतील ते सांगा. What a stupidity. कीटकनाशके का तुम्हाला गंमत वाटतात काय? कीटकनाशके शेतकऱ्यासाठी गंमतच आहे.
आणि त्यांच्या टार्गेट समोर तुमचे टार्गेट काहीच नाही. कुटुंब, मुलांचे शिक्षण, लग्न, म्हातारे मायबाप, अंगावर घेतलेले कर्ज, जमीन, पीक हे सर्वच पाहू. आणि त्यात काही जमलं नाही तर तुमच्या भाषेत शेतकऱ्यांसारखा म्हणजे त्याच्याकडं समजा आत्महत्येसारखा नवीन टार्गेट आहे. काय हो मला सांगा, तुमचे हे उत्तम प्रकारचे वाण शेतीत टाकल्याने सर्वोत्तम पीक येतं आणि आलं तर त्याला भाव येईल का? आणि भाव आला तर त्याचे पैसे येतील का? आणि पैसे आले तर त्या हातात येतील का? अहो कशाची गॅरंटी नसताना शेतकऱ्यांनी लाखो रुपये जमिनी टाकायचे. मरण कवटाळून शेतीचे हे एक स्वप्न पाहिल्याने तटपूजा जगणारे आणि त्या जगल्याने सर्वांची आलिशान जागरणी सुरू होते. कर्ज घेऊन बेपरवा शेती करण्यापेक्षा येण्याच्या खरीप हंगामापासून शेतीच न करण्याचा निर्णय आम्ही घेतला तर दिस इज व्हेरी डेंजरस. एवढा मोठा निर्णय. मग खायचे काय आणि जगणार कसे? तो सवाल आमच्या नाही. आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता आणि तसंही तुमचं जगणं हे शेतकऱ्यावरच अवलंबून आहे. आणि तशी शेती न करता भरपूर लोक चांगले चैनीनं जगूनच राहिले. म्हणून आता पेरणी बंद हीच हा. What? Are you crazy? Yes, I am crazy. अन्नधान्य उगवलं नाही तर या देशाच्या जनतेने कोणाकडे पाहावे? अनेक प्रश्न उद्भवेल. मॅडम मी तुम्हाला आधीच सांगितलं तो सवाल आमचा नाही. आम्ही आमचं पाहून तुमचे प्रश्न सोडवले तुमच्या सरकारने. तो शेती करत म्हणण्यापेक्षा शेतीकडे पाय करून ते विजय माल्याहून उतरतं हे अनेक चांगलं समजत आहे. तरी आता तरी सरकारने जागे व्हावे आणि राहिला प्रश्न तुमच्या कंपनीचा, या सरकारचा आणि लोकांचा तर मॅडम हे जे ब्रँडेड कंपनीचे जे सर्व मोबाईल, जीम, ब्रा, पॅन्टी यासारखे अनेक इनोव्हेटर खरेदी करताना बार्गेनिंग न करता जेवढे म्हणेल तेवढे पैसे देतात तर तुमचे लोक. मग शेतमालाचे भाव का कमी केले जातात? काहून? ते ब्रँडिंग असल्यामुळे. हो, आमच्याच मालाला कंपनीचे लेबल लावून थांबवता पण शेतमाल खरेदी करताना अन्नधान्याची खरी फसवणूक करतात. निघाल्या पेरणी बंदच्या निमित्ताने फक्त तरी ठिकाणावरील जायच्या. अहो, पण प्रश्न इथे जनतेच्या शहाणे होण्याचा नाही. या घटनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर केवढा मोठा परिणाम होईल? देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करताना मग शेतात राबणाऱ्या त्या शेतकऱ्याला DA का नाही? वेतन भत्ते का नाही? त्याच्या जीवाची हमी का नाही? पुरेसे तास ठरले नाही? शेतीसाठी पाणी नाही, पुरेशी वीज नाही तरी तो खपतोच ना. याच अर्थव्यवस्थेतील पायाभूत भाग म्हणजे हे शेती क्षेत्र. आणि ह्या शेती क्षेत्रातून 67% रोजगार निर्माण होतो. तरी शेती आणि शेतकरी उपेक्षित. हे तर तुम्हाला माहित आहे ना. अहो, पण तुमच्या कच्च्या मालाला फक्त करण्याचं कामही या अर्थव्यवस्थेतील इंडस्ट्रीज करतात ना. आणि सर्व्हिस सेक्टर त्यांच्या परीने सेवा देत असतात. यातही रोजगारच्या संधी आहेतच ना. चोर तर चोर वरून चोर. अहो मुक्ता मॅडम, हे इतर सर्व उद्योगधंदे बाळगुण आहेत. बाळगुण उद्योगधंदे थोडा नैसर्गिक घटकांवर जमले हे का मान्य करत नाही तुमचे मायबाप सरकार? अहो ज्याच्या भरोशावर जगतात त्याच्यात जीवावर उत्तम. नैसर्गिक घटकांचा किती शोषण करतात? अहो आमची मान्य करा, आमची जन्म मान्य करा, एवढीच तर आमची हे आहे. आम्ही शेतीच्या पाठीमागं हात फिरवणं बंद केलं, बिलकुल म्हणजे करणंच बंद केलं तर भूतभर होण्यासाठी मारामाऱ्या होतील. आणि त्यासाठी जिम्मेदार तुम्ही आणि हे तुमची सरकार. बस पुरे झाले.
आभाळांनी गच्च भरून आहे. नाही नाही, तू निघून जा, मला वेळ होईल. हो, आभाळ मोकळा झाला की निघते. हो हो. पाऊस येईल असं वाटतं. बरं, कोण कोण आहे तो तुमच्या घरी? माझ्या घरी त्याने आजारी पडलेला मायबा आणि त्याची सेवा करत थकलेली मायबा आणि मी. आमच्या घरी मॅडम 2 बहिणोळी होत्या. बापाचा आजार पण घालण्यासाठी तरी घरात विवाह सुरू दुसऱ्याच्या खुंट्याने बांधायला लागली. आता ह्या शेतीच्या मशागतीसाठी मीच बैल म्हणून राहतोय. या 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 मसो तो आज लगेगी और कल कट जाए कि तो यही तो आने वाले कल की सोच रहा हूँ. आने वाला कल जब मिट्टी में कार्बन की मात्रा कम होगी तो मिट्टी की पकड़ कमजोर होगी. बारिश और हवा में मिट्टी को थामे रखना मुश्किल होगी. जब मिट्टी में ऑर्गेनिक खाद जाती है शेतीवर काही वाढ नाही झाला. नुसता मनस्ताप होतो. शेतकऱ्याची अडचण नुसता साथ बोलतो. तिचा पाठीचा करणं बोलून दिला नाही. फर्टिलायझर चालू आमची जमीन पार भाऊ निघून गेली. माझ्या पहा डबक्याने थोडी पडला. त्याचा पाठीचा कणा कसलं फुटलं बाई. कधी कधी तर असं वाटतं कीटकनाशके बाजून मारून टाकावं त्यांना आणि स्वतःलाही संपून टाकावं आणि एकदा चिकटच खातावं. एवढं निराश होऊ नये माणसाने. सुख दुःख सगळ्यांच्याच वाट्याला लागलेलं. दुःखाचा वळवा घडवायसाठी पाऊस तरी नक्कीच येतील. जातील हे दिवस. मॅडम तुम्हाला एक गंमत आहे. चला या रात झाले. अच्छे दिन बने. गर्मी हटा. राजीव गांधी की नवनवीन आशा है. हर हात शक्ती, हर हात तरक्की. आणि आता ते इंडिया शायनिंग बने. आणि आता तर नवीनच आलं. सबका साथ सबका विकास, मेरा देश बदल रहा है. अहो किती आमिष, किती घोषणा, किती लॉलीपॉप. त्यावेळी झाली घोषणा झाल्या. सत्ता पक्ष आले, सत्ता पक्ष गेले, सत्ता बदलल्या. पण धोरण कोणत्या त्यांना पाहून दिलं त्याचा पत्ता सीबीआयला सुद्धा लागला नाही. प्रत्येकाने आपापल्या सरकारच्या वेळेस त्या धोरणाची. अहो इकडे माणूस की बदलला, माणूस बदलत नाही आणि हे लोक मध्ये वेळा देश बदलला. फालतूगिरी. काय हो मॅडम, तुम्ही त्या नुसत्या टार्गेटच्या पाठीमागे घुमत आहे का? तुमची झाली का चुकीची सुरुवात? तुम्ही आहात का आनंदी? आनंद हो आहे ना. आनंद कमवायला लागतेच काय. पैशाने गच्च भरलेले बॉले, खूप सारे मित्र,
धावपळ आणि आणि 2 पेग वटका. आणि सोबतच मोठा टार्गेट. आणि आई बाबा आहेत ना. सावत्र आई, बहीण आहे आणि सत्य वडील. हो, मी 1 वर्षाची असताना आई आजाराने गेली. माझ्यासाठी म्हणून वडिलांनी दुसरं लग्न केलं. मग तिला तिची भूल झाली. तिचं माझ्यावरचं प्रेम हळूहळू वाढत गेलं. ती तिच्या मुलीत व्यस्त झाली. तिच्या नको त्या उपद्रवामुळे वडीलही कंटाळले. मग मी शेवटी 5वीत असताना मला बोर्डिंगला नेऊन टाकलं. मग फक्त पैशापुरते संबंध शिल्लक राहिले. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, नातं हे सगळं पैशातच गुंतून राहिलं. बोर्डिंगकडे असताना आईची वाट सुद्धा कधी चुकली नाही. पण मलाच माझी समज आली. मी शोधून काढलं माझ्या नवीन वाटत. मग तुम्हाला कधी घरी जावंसं वाटलं? सुरुवातीला यायची आठवण. घुसमट व्हायची. मग एकांतात जाऊन खूप रडायची. पण जिथं नाकामधला ओलावा सुटला नाही, तिथे जाऊन तरी काय अर्थ? मग शेवटी मित्रमैत्रिणी सादर झाले. इकडे मात्र टीव्ही सिरियल मध्ये आई वडील शोधले. पण जिथे आपले खरे आई वडीलच कधी खरे झाले नाही. प्रेमाला पोटकीसाठी ती काढायची. पण हा पोतेपणा घालवायचा एक क्षण आयुष्यात आला. कोणाच्या? तुमच्या आयुष्यात? हो, होती आमची मैत्री. म्हणजे प्रेमच समजेना. पण या समाजात माणसं कमी आणि लंकेच जास्त. तसं तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचार करा. तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्हालाही आवडली असेल ना कोणी? तुमच्या स्वप्नातली ड्रीम गर्ल? नाही बघ, आमच्या शेतकऱ्याच्या आयुष्यात कुठली आमचे खायचे वांदे म्हणून तिकडे कधी लक्ष बापाच्या कष्टावर शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्या डिग्रीच्या पुंगड्या घेऊन स्वतःच्या हात पाय धुवा लागले. संचालकाच्या खिशात घरात पैसे नव्हते. काय करणार? आलो गावाकडे. आता या मातीतच म्हणून हे माती शेती हीच पाहायची होती. पण असो, तुमच्या प्रेमाचं काय झालं?
शरीराचं काय मातीच ते. या मातीचं जरा सृजनाची शक्ती धरली असते मॅडम. म्हणून तिथं स्त्री आणि भूमी आम्ही यांना माती समान मानतो. कुठल्याही पीक धारण करण्याची क्षमता या मातीतच दडलेली असते मॅडम. Anyway, आता तरी काढणार ना तुम्ही तुमच्या शेतीचा विमा? हा मॅडम, शेतीचा विमा काढा. इथं आम्हीच कधी स्वतःचा विमा नाही काढला, पण काय शेतीचा विमा काढला? अहो, शासकीय योजना आहे. एका विमेसोबत शेतीत लागणाऱ्या फर्टिलायझर खरेदीवर 10% डिस्काउंट आहे. घेऊन तर बघा. पसंत आहे? जाता जाता तुझी एखादी कविता ऐकू शकतो? काय लाजतोस रे तू? बाप रे, खरं सांगू, या जगात तुझ्यासाठी चांगली माणसं फार कमी आहेत. माझ्यासाठी हे कसं नाही? आता हेच बघ ना, आपण अनोळखी असताना देखील आपल्या आयुष्यातील कितीतरी गोष्टी शेअर केल्याच ना आपण. आणि तिकडे तिकडे ओळखीची माणसं एका क्षणात अनोळखी होतात, अंगावर चालू येतात. किती वाटते? मी इथे एकटं असताना तुम्हाला माझी भीती नाही का वाटली? मॅडम तुम्ही वाजू दे. खरंच वाजू द्या. वाजू दे. खरंच वाजू द्या. अरे वाजू दे. हा, तू काहीतरी म्हणत होता? हा, मी हेच म्हणतो की मी इथे एकटं असताना तुम्हाला माझी भीती नाही का वाटली? सुरुवातीला वाटली, पण आता नाही वाटत आहे. का? माहित नाही, कदाचित तुझं बोलणं ऐकून असेल. आवडतं मला. काय आवडलं? तुझं बोलणं, तुझी कविता, तुझे विचार, स्पष्ट वक्तेपणा आणि तू सुद्धा. थँक्यू माझे भावले. कशाबद्दल? तुम्ही माझीच ओळख माझ्याशी करून दिली त्याबद्दल. मग ऐकव ना तुझ्या अंतर्मनातील एखादी कविता. कशाला? नाही. अश्विन रात्री एक तेव्हा त्या ताळुक्याला पाठ होऊन तर त्या चांदण्या रात्री चांदण फुले वेचायला तेव्हा एक तारा होते तो बजगर तुझ्या कदाचित तो मी असेल.
एक विजलेला निघाला किंवा चमकणारा तारा. वसंता, आशा आणि निराशा दोन्ही एकाच वेळेस व्यक्त करतो. तुझा आशावाद आवडला मला. आमचं आयुष्य तर यंत्रावर जगण्याची धडपड, टार्गेट याच मागे गुंतून चालत आहे. तसं तुला एक विचारू, समजा 40 आणि ॲग्री एकत्र आले तर? हे शक्य आहे. अरे 40 आणि ॲग्री एकत्र यायलाच पाहिजे. वसंता, आय ॲग्री. I don't agree. बट आय ॲग्री. I don't agree. Hey!